हर्णे येथे 6:30 वाजता दोन युवकांना झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेमुळे दापोली आणि हर्णे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर या दोन युवकांना हर्णेमधील 25 ते 30 जणांच्या समूहाने अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. ईदच्या पूर्वसंध्येला ही मारहाण झाली आहे. हर्णेतील मारहाणीनंतर वातावरण तापलंय. दापोलीत पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय. दापोली पोलीस स्टेशन अंतर्गत हर्णे या ठिकाणी एक वाद झाला होता. त्यामध्ये 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी देखील आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की कुणीही या ठिकाणी अफवा पसरू नये किंवा अफवेवर विश्वास ठेवू नये. या ठिकाणी अत्यंत शांतता आहे. कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न या ठिकाणी नाही. खरं तर एक अत्यंत दुर्दैवी घटना आज दापोलीच्या इतिहासामध्ये घडलेली आहे. आपल्या सर्वांच माहिती आहे, सुवर्णदुर्ग हा हर्णईमध्ये असलेला समुद्रातला किल्ला, याच्यावरती अनेक शिवप्रेमी दररोज जाऊन लाठीकाठी प्रशिक्षण किंवा अन्य साफसफाईसारखे कार्यक्रम नित्यनेमान करत असतात. आणि दुर्दैवाने काही समाजकंटक लोक हे तिथे नशापानसारखे चुकीचे कार्यक्रम किंवा चुकीचं काम करत असतात. या थांबवण्याचा प्रयत्न काल काही हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्यांच्यावरती अत्यंत जीवघेणा हल्ला झालेला आहे. त्याच्यापैकी रघुवीर नावाचा एक जो तरुण आहे, त्याचं सिटी स्कॅन करून त्याला आता पुढच्या उपचारांसाठी डेरवण इथल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आणि दुसरा गुरव नावाचा जो स्वप्नील गुरव नावाचा कार्यकर्ता आहे, त्याला आज आत्ता इथे RH मध्ये आता त्याची ट्रीटमेंट चालू आहे. मुद्दा एकच आहे की जे अस्मितेचं केंद्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि अशा त्यांच्या किल्ल्यावरती अशा पद्धतीने चुकीचं काम करताना थांबवलं म्हणून जीवघेणा हल्ला होणं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आज घडलेली आहे. आणि त्यामुळे तमाम सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आज याचा निषेध करण्यासाठी दापोलीच्या रस्त्यावरती उतरले होते. पोलिसांनी आत्ता पोलीस प्रशासनाने असं सांगितलं आहे की चांगल्या पद्धतीने ह्याच्यावरती निश्चितपणे आम्ही कारवाई करणार आहोत. 6 जणांना ताब्यात घेतल्याचंही आत्ताच आम्हाला सांगितलं आहे. पण ही हल्ला करण्याची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एकच मागणी ह्या निमित्तानं आहे की जे 30, 40, 50 लोक ज्या लोकांनी हल्ला केला आहे, ह्या सर्वांवरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने अस्मिता, हिंदूंची अस्मिता नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य दैवत आहेत. अशा ठिकाणी चुकीचं काम करणाऱ्या माणसांना कधीच माफ केलं जाणार नाही. अशा पद्धतीची कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे, अशी सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. देशातील राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हिंदुत्ववादी सरकार सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करत आहे आणि अशातच आज हे सरकार आहे ते शिवाजी महाराजांचे गड किल्ले वाचवण्यासाठी आणि पुनर्विकासासाठी खूप चांगली मेहनत घेत आहे. आणि अशातच ह्या घटना होणं आणि महाराजांच्या किल्ल्यांवरती वेसणं करणं ह्या गोष्टीला आळा बांधण्यासाठी कुठं सरकार कमी पडत नाही का? कारण कोणत्याही प्रकारचं बॉडीगार्ड म्हणाल किंवा कोणत्याही प्रकारचं पर्यवेक्षक या ठिकाणी नाही आहे गडांवरती. ही घटना वारंवार ठिकाणी होत आहे. याच्यावरती सरकार म्हणून तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? सरकार म्हणून निश्चितपणे यातल्या काही गोष्टी सरकारकडे आम्ही पोचवू आणि निश्चितपणाने ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीची इथे काही गोष्टी केल्या आहेत यांच्यावरती कारवाई सरकार निश्चितपणे करेल, त्याच्यावरती आमचा विश्वास आहे. आज हिंदू म्हणून आज भाजप संघटना संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये नाव गाजवत आहे आणि अशातच हिंदू मुलांवरती वारंवार हल्ले होत आहेत. दापोली असेल, महाराष्ट्र असेल, ह्याच्यावरती तोडगा कायमचा कधी निघणार, कोणता कठोर कायदा निघाला पाहिजे यासाठी काही वरिष्ठांशी बोलणं करतात काय संदर्भात? नाही, 1-2 गोष्टी आपण याच्यात लक्षात घेऊया की आज आम्ही जे इथे जमलो होतो ह्या आजच्या तत्कालीन विषयामध्ये ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती जो हल्ला झाला त्यामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे आम्ही कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलो होतो. त्यामुळे हा पक्षीय राजकारणाचा बिलकुल विषय नाही. निश्चितपणाने सरकार ह्या विषयामध्ये कठोर कारवाईसाठी भविष्यात पावलं उचलेल, त्याच्यावरती आमचा सर्वांचा विश्वास आहे. येऊन केदारजी एकच मुद्दा राहतो संपूर्ण देशात असेल, राज्यात असेल, हिंदू खतरे में हे क्या? हे खरंच हिंदू खतरे में आहेत का? अशा गोष्टी 100% नाही. हिंदू कधीच खतरे में असणार नाही, कारण हिंदू अडचणीच्या वेळेला एकत्र येऊ शकतो हे आजच्या घटनेने दाखवून दाखवलं. साधा सोपा विषय आहे. कालची घटना ही आहे. काल काही मुस्लिम 2 मुलं हर्णईच्या गोवा किल्ल्यामध्ये गांजा टाईप, सिगरेट टाईप असं ते तिथे नशा करत होते. आत्ता ज्या 2 मुलांना मारली, 2 मुलं काल त्यांना तिथे जाऊन त्यांनी सांगितलं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, इथे असले धंदे करू नका. त्यावरती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवीगाळ केली आणि मग तिथनं थोडी धक्काबुक्की होऊन त्यांना तिथनं बाहेर काढलं. ज्या 2 मुलांनी बाहेर काढलं त्यांच्यावरती आज दिवसभर वॉच ठेवला
आणि आज संध्याकाळी त्यांना संध्याकाळच्या विधीला जाताना त्या दोन मुलांना जवळजवळ 40 लोकांनी, 40 मुस्लिम मुलांनी बेदम मारली त्यांना. त्यातला एक मुलगा खूप चिंताजनक अवस्थेमध्ये आहे, त्याला पुढच्या उपचारासाठी पुढच्या हॉस्पिटलला वरती पाठवलेले आहे. आणि पोलिसांनी संध्याकाळपर्यंत कारवाई केलेली नव्हती. पोलिसांचं असं म्हणणं होतं की 2च जणांनी त्यांना मारलेले आहे, पण प्रत्यक्ष जो चिन्मय म्हणून मुलगा आहे त्याला थोडं कमी लागलंय. त्यांनी सांगितलं पोलिसांना की मला जवळजवळ 15 लोकांनी मारलं आणि 25 लोकांनी समोरच्या दुसऱ्याला मुलाला मारलं. त्याला फक्त 3 मुलांची नावं माहिती होती, ती 3 मुलांची नावं त्यांनी त्याला दिलेली होती पोलिसांना. त्यातल्या आता काही जणांना त्यांनी अटक केली, म्हणजे 3 जणांना अटक केली. उर्वरित आता एक 5-6 जणांना पोलिसांनी आणले असं आता कळतंय. आता रात्रीचे जवळजवळ 1:30 वाजलेले आहेत आणि अजून कारवाई चालू आहे. लोक आता खूप भावना तीव्र झालेल्या आहेत लोकांच्या, कारण वारंवार या घटना दापोलीमध्ये घडतायत. एक 4च दिवसापूर्वी असंच एका गाडीवरती गणपतीवरती दगड उचलून काही मुस्लिम मुलांनी मारला. अशा वारंवार घटना ज्या काही दापोलीमध्ये घडतायत त्यामुळे इथले हिंदू खूप संतप्त झालेले आहेत. अशी ही सगळी घटना आहे. एकीकडे महायुतीमध्ये सर्वत्र हिंदू राष्ट्र करण्याची घोषणा केलेली आहे आणि अशातच दापोलीमध्ये ही पहिली गोष्ट नाही आहे की जवळजवळ 5वी-6वी गोष्ट वारंवार होत आहेत. अशातच वरिष्ठ नेत्यांची काय बोलणं झाले किंवा या घटनेसंदर्भात वरिष्ठ नेत्यांची काय बोलणं झाले किंवा त्यांनी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे? त्याच्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे इथले स्थानिक नेते केदारजी साठे हे स्वतः नितेश राणेंची या विषयासंदर्भात बोललेले होते. सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन एसपीना फोन लावला. कॉन्फरन्सवर साठे साहेब, राणे साहेब आणि एसपी साहेब असं बोलणं झालेलं आहे. एसपीनी सुद्धा राणे साहेबांना शब्द दिलाय की कठोरात कठोर कारवाई जेवढी करता येईल, जी कलमं लावता येतील ती सगळी कलमं आम्ही या विषयामध्ये लावू. इतक्या मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला असून देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगाल? डीवायएसपी साहेब इथे आलेले आहेत, त्यांनी इथला चार्ज घेतलेला आहे. अन्य पोलीस त्यांच्या संपर्कात आहे असं ते म्हणतायत, पण आम्हाला सुद्धा वरिष्ठांची इथे आम्ही त्यांची वाट बघतोय. हे जवळजवळ दापोली शहरातलं 5वं प्रकरण आहे आणि आताचं जे प्रकरण आहे ते ईदीच्या पूर्वसंध्येला झालेलं आहे. एकंदरीत 40 जणांनी एकत्र येऊन 2 तरुणांना मारणं हे कितपत योग्य आहे आणि याच्यावरती कोणत्या प्रकारे कारवाई झालं पाहिजे असं तुमचं स्वतःचं आणि पक्षातर्फे मत असणार? हे आम्ही गेले अनेक दिवस सर्व पक्षीय मिळून दापोली तालुक्यामध्ये शांतता राहावी म्हणून खूप प्रयत्न करतोय. वारंवार शांतता कमिटीच्या बैठका होत आहेत, पण अशी कुठली तरी आता नवीन जन्माला आलेले जे काही तरुण आहेत काहीतरी टीव्हीवरती बघतात, काहीतरी बघतात आणि अशा नको त्या गोष्टी करायला जातात आणि मग त्यांना माहिती आहे की स्थानिक नेते तर नंतर सोडवायला येतात. पण ही आजची जी परिस्थिती आहे ही न सोडवण्याच्या पलीकडची आहे, सोडवण्याच्या पलीकडची आहे. त्यामुळे याची गंभीर दखल आता हिंदूतल्या शेवटचा जो घटक आहे हिंदूचा त्यांनी याची दखल घेतलेली आहे. आज जर तुम्ही दापोलीचं जर वातावरण बघितलं असाल तर जवळजवळ 3 ते 4 हजार लोकांचा समुदाय इथे दापोली शहरामध्ये जमा झालेला आहे. आज जर म्हणायला गेलं तर दिल्ली में चाय वाला और राज्य में गाय वाला असं म्हणताना आज हिंदू लोकांवरती जी ही वेळ येते याच्यावरती पक्षाकडून काय ठोक उपाययोजना करणार आहात का? नाही, ते सर्व इथं पक्षीय विषय होणार नाही, ते हिंदू म्हणूनच सगळा विषय होईल. कारण हिंदू हा आतापर्यंत सहिष्णू आहे, तो प्रत्येक गोष्ट सहन करत आलाय. त्याची काय म्हणायचं त्याला, त्याची दखल म्हणण्यापेक्षा समोरच्या लोकांनी हिंदू कमी समजतायत, पण आता ते होणार नाही. आता हे सगळं वातावरण चिघळत जाणार. एक शेवटचा प्रश्न, जर तुम्ही समोरच्या ज्या व्यक्तींवरती जर तुम्ही कारवाईची मागणी केली त्या प्रकारे कारवाई नाही झाली तर एक हिंदू म्हणून तुमचं आणि दापोलीकरांचं पुढचं पाऊल काय असतं? ते तुम्हाला उद्या कळेल, आता मी सांगू शकत नाही, पण त्याची निश्चित दखल हिंदू म्हणून घेतली जाईल.